भंडारा शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मुलांसाठी वसतिगृह चालवण्यात येत असून या वसतिगृहात स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एकीकडे टंचाईमुळे नागरिकांना सिलेंडर मिळत नाही तर दुसरीकडे वसतिगृहात स्वयंपाकासाठी कंत्राटदारांना 5 सिलेंडर कसे मिळतात हा खरा आता संशोधनाचा विषय झाला आहे। भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिक गॅस एजन्सीसमोर लांब रांगा लावून सिलेंडर घेत आहेत, तर काहींना आल्यापावली परत जावं लागत असल्याचं चित्र देखील आहे। प्रशासनाकडून गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याचा दावा केला जातोय। घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक ठिकाणी वापरण्यात बंदी असताना भंडारा शहराला लागून असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिगृहात स्वयंपाक तयार करण्यासाठी सर्रास घरगुती गॅस सिलेंडर वापरण्यात येतोय। याच वसतिगृहात स्वयंपाक तयार करण्याचं कंत्राट एका खासगी व्यक्तीला देण्यात आलं। त्यांना व्यावसायिक सिलेंडर वापरणं बंधनकारक असताना या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होतोय। या संदर्भात संबंधित गृहपालकाला विचारणा केली असता त्यांची चांगलीच भांबेरी उडाली। आता कंत्राटदाराला सांगून व्यावसायिक सिलेंडर मागवून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। एकीकडे गॅस सिलेंडर टंचाईमुळे नागरिकांना सिलेंडर मिळत नाही तर दुसरीकडे वसतिगृहात स्वयंपाक करण्यासाठी कंत्राटदारांना मात्र 5 सिलेंडर कसे मिळतात हा खरा संशोधनाचा विषय आहे।